नमस्कार मंडळी, मी मोनिका. माहेरचा वानोडा पुन्हा एकदा माझ्याकडे आलेला आहे आणि वडील घेऊन आलेले आहेत. आपण छान छान अशा बॅगा वापरतो, पण शेतकरी म्हटलं की ते म्हणतात की बॅगांमध्ये काय सामान येणार ग, म्हणून मग अशा गोण्यांमध्ये हा वानोडा येतो बरं का. तर सगळ्या वस्तू मी आधी काढून घेतल्यात आणि खाली सगळ्यात डाळ होती. ही हरभऱ्याची डाळ आहे. तर ही डाळ तुम्हाला थोडीशी अशी ओलसर दिसत असेल तर ती कशी झाली ते सुद्धा सांगते. तर बघा, टरबूज आणलेलं आहे. हे टरबूज त्यांनी चिरून मोठ्या मोठ्या खापा करून घेऊन आलेले आहेत. हे याच्यासाठी की आमच्याकडे टरबूज मिळत नाहीत असं नाही, किंवा आम्ही खाल्ले नाहीत असं नाही, पण आपल्याकडील वस्तू ही आपल्या नातवंडांना मिळावी, हा फक्त खटाटोप. आणि ह्या डब्यात काय आहे तर सांगते. हे आहे गाईच्या चिकाचं खरवस. वडिलांकडे गाय व्यालेली आहे आणि त्या दुधापासून म्हणजे जे पहिलं चीक निघतं तर त्याच्या पाटोळ्या ह्या आमच्याकरिता आईने बनवून पाठवल्या आहेत. आणि हे आहे, याला तुम्ही हवं तर खिरूज म्हणा, किंवा हे सुद्धा पाटोळ्याच याच्या झाल्या असत्या, पण तिने ते घोटून घेतलं आणि त्याला रव्यासारखं केलं. म्हणजे ती म्हणे की हे जरा आटून घेते म्हणजे मग तो छान असा लगदा तयार होईल. आणि तो सुद्धा मोठा डबा भरून तिने पाठवलेला आहे. आल्या आल्याच मुलं जे आहेत ते खरवसाचा आनंद घेत आहेत. आणि शिवमला ते आवडत नव्हतं म्हणून तो टरबूज खात होता. मला आणि दोघी मुलींना खरवस खूप जास्त आवडतं आणि हे खूप पौष्टिकसुद्धा असतं. आता ह्या बॉक्समध्ये काय आहे ते दाखवते. तर याच्यात आहेत गहू तांदळाचे पापडं. हे चुलीवर भाजलेले आहेत. आमच्याकडे चूल पेटवली जात नाही, त्यामुळे खास करून हे चुलीवर भाजलेले पापडं आई मला नेहमी देत असते. चिकाचे पापडं आहेत आणि सोबत आहेत ते मागच्या वर्षीचे उडदाचे पापडं. आणि सगळ्यात खाली होत्या त्या कुरडया. तर सगळ्या कुरडया ज्या आहेत त्या आधी वर काढून घेते खोक्यातून आणि मग डब्यात भरणार आहे. आता हा जो डबा बघतायत तो मागच्या वर्षीचा आहे. आणि त्या डब्यात मागच्या वर्षीच्या कुरडया ज्या आहेत त्या थोड्या शिल्लक आहेत. आणि ह्या कुरडया संपत नाहीत तोपर्यंत नव्या कुरडया ह्या आईकडून मला दरवर्षी येत असतात. यासुद्धा आईकडच्याच आहेत बरं का. आता सगळ्यात खाली ज्या आहेत त्या नव्या कुरडया भरून घेते. आणि त्यानंतर मग वरून ह्या जुन्या कुरडया या ज्या आहेत त्या मी रचणार आहे, जेणेकरून त्या लवकर वापरल्या जातील. मुलं एकीकडे खरवस आणि खिरूचा आनंद घेत आहेत, टरबूज खात आहेत. आणि माझं इकडे चाललेलं आहे ते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या काढून व्यवस्थित रचणं. कारण आईची जबरदस्त वॉर्निंग म्हणा हवं तर तिने सूचना केलेली होती. वडिलांना तिने सांगून ठेवलेलं होतं की आधी हे सगळं तिला व्यवस्थित काढून घ्यायला सांगा आणि नंतरच मग दुसरे कामं ती करेल. म्हणून मग हे सगळं मी आधी काढून घेत होते. आता एवढ्या सगळ्या कुरडया ह्या डब्यात मी छान अशा पद्धतीनं भरल्यात. थोडंसं ठोकलंसुद्धा डब्याला, जेणेकरून त्या खाली जाव्यात. पण तरीसुद्धा पूर्ण डबा भरल्यानंतर आणखी 10-15 कुरडया ह्या शिल्लक होत्यात. मग छोट्या स्टीलच्या डब्यात त्या भराव्यात. आणि वरून मग याच्यातच जुन्या कुरडया मी भरून ठेवणार आहे. तर दरवर्षी अशा प्रकारे वानोळा हा माहेरून वडील घेऊन येतात, एकतर मग भाऊ घेऊन येतो. अशा पद्धतीनं हा वानोळा मला दरवर्षी मिळत असतो. आणि सगळ्यात जास्त आनंद ह्या माहेरच्या गोष्टी आपल्याला आपुलकीने देणारी माणसं आहेत याचा होतो. तर तुमच्यापैकीसुद्धा नक्कीच बऱ्याच जणींना माहेरून वानोळा येत असेल. आणि आईवडिलांचं प्रेम हे त्याच्यासोबत असतंच. तर बघा, हे तार इथं शिल्लक राहिले आहेत कुरडयांचे. हे सुद्धा काही आम्ही टाकून देत नाही, तर याचीसुद्धा छान कांदा घालून भाजी होते बरं का. आणि मुलांना डब्याला ती भाजी खूप आवडते. दोन्ही डबे तयार आहेत. आता पुढच्या वर्षी पुन्हा एकदा वानोळा.